नंतर आपल्याला मावळताना पाहायला मिळेल आणि दिवस मोठा तो नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे पहिल्या 4 षटकांचा खेळ इथे मैदानात संपलाय। धावपल कोते आणि स्कोर कार्ड वरती बनवला गेला 44 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत। पंडावरे जिद्द राहू दे मनी सुंजायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा। धन्यवाद, थँक्यू डीजे। उत्तम सर, यापूर्वी आपण एक चेंडू जो पाहिला फलंदाजाला नक्की छोटीशी जी दुखापत झाली त्यामध्ये चांगलं काम हे पाहायला मिळालं की दोन्ही टीम्सचे खेळाडू त्या ठिकाणी धावत पळत गेले। खेळाडूची काळजी घेणं महत्त्वाचं काम। दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहू शकतो 40+ एक तेज तर्रार गोलंदाज सध्याच्या घडीला जे सर्वात जास्त चर्चेचा विषय आहे भीमा राठोड मॅन फ्रॉम चिंचवड यांचं देखील शुभागमन मनापासून हार्दिक स्वागत। ओहो, यावेळेस तेज तर्रार चेंडू होता। सूरज डुबलचं कौतुक असणार आहे। काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला, प्रश्न विचारला या चेंडूवरती, उत्तर देत असताना शान खान देखील थोडासा विचार करत राहिला। अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू होता, कारण राईट आर्म आउट दी विकेट ने जी गोलंदाजी होते तेव्हा ऑफ स्टिकला जरी तुम्ही टार्गेट केलं ना तर तो चेंडू थोडासा काटा बदलतो आणि चांगल्या विकेटची मदत मी म्हणेल गोलंदाजांना देखील यावेळेस मिळतीये। इथे देखील ऑफ स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक। लॉंगॉनचा खेळाडू त्या ठिकाणी धावत परत जाणार आहे। चेंडूवरती मात्र ताबा मिळवल्यानंतर केवळ एका धावेची संतुष्टी तिथे खेळाडूंची देखील आपण पाहूया। एकेरी दुहेरी धावण्यावरती नक्कीच कामकाज सुरू। धफलकावरती आपण पाहिलं तर या सिंगलच्या मदतीने 45 धावा धफलकावरती आहेत, 45। एकंदरीत जर का आपण पाहिलं तर सौरभ शिंदे यांनी जेव्हा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला त्यांनी सांगितलं की 60 ते 70 धाव्यांच्या आतमध्ये नक्कीच आम्ही विनायकदादा चव्हाण स्पोर्ट्स फाउंडेशन संघाला रोखण्याचा प्रयत्न करू। यावेळी देखील लोअर फुलटॉस चेंडू होता आणि झेल, आणि इथे मात्र झेल। प्रथमेश गोसावी डाऊन दी बॉल, सुरेख झेल टिपला, संपला इथे दिलीप वर्माचा खेळ। विकेटचं पतन। परिसरातील सर्वात चर्चित छोटा पॅकेट बडा धमाका अथर्व भुट्टे। यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता, अगदी जागा बनवली, चेंडू गॅपमध्ये टोलावला, पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू जोपर्यंत धावत पळत येईल त्या अगोदरच चेंडूवरती ताबा पुन्हा एकदा प्रथमेश गोसावीच्या माध्यमातून केला जाणार आहे। अथर्व भुट्टे जवळपास 2 महिन्यापासून चांगल्या फॉर्ममध्ये, चांगल्या मोठमोठ्या गोलंदाजांच्या विरोधात चांगली फलंदाजी कशा प्रकारे करावी, मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे गोलंदाजांवरती हावी व्हावं हे अथर्वने देखील सर्वांना दर्शवलं। यावेळी देखील लवर फुल टॉस चेंडू होता, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न, परंतु एक धावानंतर दुसऱ्या धावेची एका धावेनंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाही। एका धावेची संतुष्टी, सिंगल आली। वाईट बॉल। अठ्ठेचाळीस धावा धफलक्यावरती आपण पाहतोय। लक्ष ठेवा 9:30 बरोबर पहिला चेंडू पडला। इथे देखील पंचांचा इशारा, वाईट बॉल। आणि लक्ष ठेवा रिव्ह्यू फक्त संगनायक देखील जेव्हा पंचांना सांगेल तेव्हा घेतला जातो। यस, पंचांचा निर्णय येतो रिव्ह्यू DRS सिस्टम। व्हाईट बॉल इथे मात्र चेक करायचा आहे। 2 रिव्ह्यू दोन्ही टीम्सला मिळणार आहेत आणि पंचांना ज्या ज्या वेळेला वाटेल तेव्हा पंच रिव्ह्यू घेऊ शकतील। कारण अंपायर रिव्ह्यू आपण पंचांना नक्कीच दिलेले आहेत।
तर इथे तिसरे पंच कुणाल निकाळजे सर पाहतील आणि कळवतील. यस, आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय हा वाईट बॉल आहे. दिशा भरकडली, रिव्ह्यू सक्सेसफुल, पुन्हा एकदा कंटिन्यू असेल आणि धाफलकावरती रिप्ले मध्ये देखील आपल्याला मुख्य स्क्रीनवरती पाहायला मिळणार आहे. कारण बॅटर फलंदाज देखील त्या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळाले, परंतु चेंडू होता वाईड लाईनच्या देखील बाहेर. इथे देखील मोठा प्रहार, मोठा तडाखा, डाऊन दी बॉल लॉंग ऑनचे खेळाडू आणि एक सुरेख झेल मात्र टिपतील, करतील पुन्हा एकदा फलंदाजाचा प्लॅन फेल. विकेटचं पतन. अक्षय यांचं कौतुक असतं रे, चांगला अंदाज. आणि आपण पाहिलं तर पुन्हा एकदा समचमता ध्रुव तारा तो क्षितिजावर. धन्यवाद. ओमकार काशीद न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धाफलकावरती आपण पाहतोय 49 5 षटकांचा खेळ संपला. चांगली गोलंदाजी करण्यासाठी सातत्याने ओळखला देखील जातो. एक चांगली बॉलिंग ऍक्शन, चांगला टप्पा, अचूकता. परंतु इथे मात्र प्रहार केला. काही काळ चेंडू हवेमध्ये असणार आहे. 3 खेळाडू त्या ठिकाणी धावत पुढे जाण्याचा प्रयत्न करतील आणि स्वतः फॉलो थ्रू मधून देखील जाऊन शेहबाजने प्रयत्न केला. चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडला, सिंगल तर आली. आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहिलं तर धाफलकावरती विनयदत्त चव्हाण स्पोर्ट्स माफ करा धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन संघाच्या 50 धावा धाफलकावरती. 50 कम्प्लिटेड. एक चांगली बॅटिंग, चांगली रणनीती फलंदाज या ठिकाणी नक्कीच वापरत आहेत. ओमकारने इथे देखील आपण पाहिलं तर आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न केला. प्रथमेश गोसावी नक्की त्या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेने धावत पडत आले. झेल टिपण्याचा प्रयत्न होता. पहा इथे ओमकार देखील सापडला होता, परंतु थोडा मी म्हणेल प्रथमेश दूरवरती राहिला. 51 धावा धाफलकावरती या सिंगलच्या मदतीने 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शहबाज चांगली गोलंदाजी करतात, इम्प्रेस करतात, प्रभावित करतात. पहिल्या षटकामध्ये देखील एक चांगला बाउन्सर त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला होता. इथे मात्र पहा काय केलं मैदानाच्या आतमध्ये. दिशा दर्शवली, लेफ्ट स्ट्रोक केलाय आणि झेल मात्र पुन्हा एकदा अक्षयच्या माध्यमातून. हम हे सीधे साधे अक्षय. विकेटचं पतन. धन्यवाद, थँक्यू. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश जाधव आता संघनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इथे मात्र मोठी जबाबदारी खांद्यावरती घेऊन फलंदाजी करावी लागणार आहे, कारण खेळपट्टीवरती जोपर्यंत तुम्ही थांबाल ना धावा डेफिनेटली बनवल्या जातील. पुन्हा एकदा आपण पाहिलं तरी ते शहबाज पटेल या गोलंदाजाने पहा इम्प्रेस केला, विकेट मिळवली. एक चांगला झेल पुन्हा अक्षयच्या माध्यमातून. यावेळी देखील गणेशने देखील आल्याला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. मिस्टँग स्ट्रोक त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहिला. पुन्हा प्रथमेश गोसावी चेंडूवरती ताबा मिळवतात. या मैदानाचे सर्व मालक समीर भाऊ तापकीर उपस्थित होतात. हार्दिक असं स्वागत. कारण जेव्हा चेंडू हवेत गेला ना, यशने देखील सांगितलं एकच खेळाडू तिथे असणारे सेफ, त्याचा देखील प्रत्येक चेंडूवरती असतं लक्ष झेल टिपण्याचा. नाव आहे अक्षय. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू आपण पाहतोय. ओमकार ऑन स्ट्राईक. यावेळेस चेंडू काहीचा खाली राहिला. इथे मात्र कौतुक असणार आहे,
कारण खेळपट्टीची मी मगाशी सांगितलं मदत गोलंदाजांना देखील मिळते, परंतु जसं जसं ऊन पडतं ना, जसं जसं या खेळपट्टीवरती ऊन येईल पूर्ण डी फॅक्टर मी म्हणेल निघून जाईल, त्यानंतर पुन्हा फलंदाज देखील हवी होण्याचा प्रयत्न करतील. 52 धावा फलकावरती आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. पुन्हा एकदा इथे देखील हा चेंडू खाली राहतो. अगदी शफल होऊन स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु संपर्क पाहिजे तसा झाला नाही. 6 षटकांचा खेळ संपला धफलकावरती. 52 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 52 लॉस ऑफ 3 आफ्टर 6 ओव्हर्स. येस, आणि पंचांचा इशारा येतो बॅटिंग पॉवर प्ले आणि गोलंदाजी मार्कवर प्रथमेश गोसावी. उत्तम सर, 6 षटकांच्या समाप्तीनंतर धवलकावरती 52 धावा आणि 3 गडी गमावलेत. जो निर्णय सौरभ शिंदे यांनी टॉस नंतर घेतला होता क्षेत्ररक्षणाचा, सांगितलं होतं 60 ते 70च्या आतमध्ये आम्ही टीमला थांबवण्याचा प्रयत्न करूया, इथे तो प्रयत्न कुठेतरी सार्थ ठरतो. तर नक्कीच आपण पाहतो काल देखील आपण अखिल पटेलने देखील असा निर्णय घेतला होता. प्रत्येक कॅप्टन तो निर्णय आपण पाहिलं तर घेतल्यानंतर यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो. आयुष्य देखील असंच असतं, घेतलेला निर्णय, योग्य घेतलेला निर्णय तो आपल्याकडे यशस्वी करण्याची ताकद असावी लागते, धमक असावी लागते आणि तो प्रयत्न देखील आपण इथे मैदानी पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांचा खेळ संपला, 3 गडी बाद 52. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विकेट येईल. फलंदाज देखील आपण पाहिलं तर बाद होईल. सहावे षटक देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते संपले. 7व्या षटकाला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती विकेट आपण पाहिलं तर इथे संघाचा संघनायक, संघाचा नेता गणेश जाधव इथे आपल्याला कोसळताना पाहायला मिळतोय. गणेश आपण पाहिलं तर फारसं प्रभावित करू शकला नाही, परंतु त्याच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा संघ मालक धीरेनभाई शायन टीमला आहेत. थोडासा नाराज होतो, थोडासा निराश होते, परंतु ओमकार काशीत आणि न्यू बॅटर नवीन फलंदाज देखील आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आलाय. राहुल गुंजाळ या जोडीकडनं मात्र संघ मालकांना फार मोठ्या अपेक्षा आहेत. राहुल गुंजाळने देखील एक चांगलं क्रिकेट सातत्याने खेळले. ओमकार काशीदने देखील पिंपरी चिंचवड परिसरात चांगलं क्रिकेट खेळले. या 2 खेळाडूंवरती देखील आता क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांचा फार मोठा नजरा आणि फार मोठं लक्ष ते देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. 4 गडी बाद 52. 7व्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. प्रथमेश गोसावी वेगवान गोलंदाज, वेगाचा बादशाह, परंतु त्याच्या समोर राहुल गुंजाळ आपण पाहिले तर चेंडूला ड्राईव्ह करतोय. कव्हर ड्राईव्हचा एक सुंदर फटका आपण पाहतोय. एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट हे खरं तर गरजेचं आहे आणि हे खेळणं गणेश जाधवकडनं इथे अपेक्षित होतं. विकेट आल्या होत्या 3, त्यानंतर गणेश जाधव 4थ्या विकेटच्या रूपानं तो मैदानी बाद होते, परंतु राहुल गुंजाळने गेल्या मैदानी एक सिंगल घेतली. स्ट्राईक रोटेट करतो आणि तोपर्यंत एक धाव येते. पीसीटीसीचे मला वाटतं कमिटी मेंबर सागरचे दातेर यांचे शुभागमन, आपलं मनपूर्वक स्वागत. यानंतर इन ऍक्शन ते देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. अभिजित दास स्पोर्ट फाउंडेशन विरुद्ध प्रशांत दादा सबका स्पोर्ट फाउंडेशन या 2 संघात यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. इथे देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू होता. ओमकारच्या बॅटच्या अतिल काडागे चेंडू डीप लॉंग ऑनला येते, तोपर्यंत एक सिंगल एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोती 4 गडी बाद 54 धावा त्या मात्र धावपल कोत्या आहेत. 7व्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 षटकांची मॅच आहे, 8 ओव्हरचा सामना आहे. ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबवरती देखील आपण पाहिलं तर ऑनलाईन प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. HD क्वालिटीमध्ये अगदी घर बसल्या प्रेक्षकांना देखील या स्पर्धेचं अतिशय सुंदर लाईव्ह थेट प्रेक्षेपण देखील आपण पाहतो. विनोद जाधव सरांना आपण पाहतो ऑन स्क्रीनवरती. इथे मात्र कळवतायत दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत, चेंडू कळवतायत अवांतर अतिरिक्त एक धाव, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 4 गडी बाद 55. राहुल गुंजाळ एक शांत संयमी खेळाडू. क्रिकेट खेळ आपण पाहिलं तर सातत्याने खेळलाय. क्रिकेटची प्रचंड आवड असणारा एक गुणवंत खेळाडू स्ट्राईकवरती आपण पाहतोय. इथे देखील आपण पाहिलं तर राहुलसाठी चेंडू थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवलाय आणि चेंडू पिचिंग होताना विकेट किपर आपण पाहिलं तर
श्री पुष्पराज यांच्या हातामध्ये आपण पाहिलं तर उसवला जाते. एक डॉट बॉल येते, एक निर्धाव चेंडू देखील इथे आपल्याला पाहायला मिळते. समीर भाऊ तापकीर यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आवर्जून पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं या मैदानाचे ते मालक आहेत आणि खरं तर एक चांगलं मैदान या परिसरात आपण पाहिलं तर त्यांनी उपलब्ध केले. अनेक चांगले क्रिकेटर देखील आहेत. क्रिकेटची प्रचंड वेळ आणि आवड असणारे व्यक्तिमत्व यावेळेचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. चुका होत आहेत, चेंडू मात्र चाल सीमा पार. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा कणकणीत दणदणीत चौकार. एकूण 60 धावा धावपलक होता. 4 विकेट आपण पाहिलं तर गमावला. 7 षटक मैदान होती. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मात्र खेळला. फटका चांगला आणि तो देखील मात्र चाल सीमा पार. 6 रन षटकार. थँक्यू, धन्यवाद. पहिल्या 7 षटकांचा खेळ संपलाय. 4 गडी बाद 65 धावा त्या मात्र धावपलक होत आहेत. 65 रन. 4 विकेट आपण पाहिलं तर गमावल्यात. 65 धावा धावपलक होत आहेत. करंट 100 आपण पाहिलं तर 9.29 आपण पाहतोय. पहिली 7 षटकं संपली गेलीत. शेवटचं आणि अंतिम षटक देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. स्लॉगवर टेतोर मैदानी पाहायला मिळेल. पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन प्लेइंग 11 जमा करा आणि टॉस करण्यासाठी संपर्क करा. एक इनिंग एक डाव झाल्यानंतर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय. त्यामुळे दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे, प्लेइंग 11 जमा करा आणि टॉस साठी संपर्क करा. 7 षटकं देखील आपण पाहिलं तर संपली गेलीत. 65 धावा धावपलक होत्या. 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्या गेल्यात. राहुल गुंजाळ 4 चेंडू 11, ओंकार काशी 4 चेंडू 2. तर इथे गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. शेवटचे षटक करण्यासाठी गोलंदाज तो देखील आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय. प्रतीक सावंत इथे आपण पाहिलं तर चेंडू मात्र करतोय आणि तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे आपण पाहिलं तर विकेट येईल. फलंदाज बाद. धन्यवाद डीचे. शेवटचे षटक आपण पाहतोय. स्लॉगवर टेतोर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 5 विकेट गमावल्यात. 65 धावा धावपलक होत आहेत. 8व्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 65 रन, लॉस ऑफ 5 विकेट. गोलंदाज प्रतीक सावंत. चांगला चेंडू होता. फटका देखील मात्र खेळलाय. टीप लॉंग ऑनला चुका होत आहेत. चेंडू थोडासा पुढ्यात पडतोय परंतु चांगला प्रयत्न होता प्रथमेश गोसाईचा. चांगले एफर्ट्स त्यानं इथे मैदानात लावलेले आहेत. धावपलक पुढे जातोय. स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत. शेवटचे षटक आपण पाहतोय. स्लॉगवर टेतोर सुरू आहे. राहुल गुंजाळ 5 चेंडू 13. तर शेहबाज सय्यद इथे आपण पाहिलं तर त्याच्या सोबतीला जोडीला तो मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. प्रतीक सावंत कमबॅक करेल का, पुनरागमन करेल का, वापसी देखील करताना पाहायला मिळेल का, ते देखील आपण पाहणार आहोत. 67 रन, 5 गडी बाद 67. शेवटचे षटक इथे आपण पाहिलं तर गोलंदाज थोडासा फॉलोथ्रू मध्ये अडकळतोय. तिथे पंच कळतात. डेड बॉल, मृत चेंडू पंच मैदानी घोषित करतायत. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळला. एक मोठा फटका आणि तिथे आपण पाहिलं तर टिपला जाईल. प्रथमेश गोसावीनं फलंदाज होईल. 6व्या क्रमांकाचा बाद. राहुल गुंजाळ बॅक टू द पवेलियन. राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झुमलो झुमलो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झुमलो झुमलो. शेरों का मैं हूँ शेर यारो, सोई न मुस्ताद ले यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो, सोई न मुस्ताद ले यारो. के सब जगत का काम चट के जाता मैं आया.
तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेगा। धन्यवाद डीजे. इथे आपण पाहिलं तर 67 धावा धावपलक होत आहेत. 6 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्यात. शेवटचे 3 चेंडू पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील बाकी आहे. थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा विनंती असेल. यापुढे देखील भरपूर सामने आहेत. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. कॅप्टन टॉस साठी संपर्क करा. अजय पाटील आपण पाहिले तर इथे मात्र चेंडू टाकेल. एक चांगला चेंडू होता, तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपलक होती. इथे आपल्याला आकडे बदलताना पाहायला मिळत आहेत. 68 धावा धावपलक होती. 6 विकेट गमावल्यात. शेवटचे 2 चेंडू देखील आपण शेवटच्या षटकातील आपण पाहतोय. प्रतीक सावंतचं कौतुक आहे. या षटकात 3 धावा खर्च करत 2 महत्वाच्या विकेट त्यांना आपल्या संघाला मिळवून दिल्यात. 10 चेंडू टाकले, 14 धावा खर्च केल्यात. प्रतीक सावंत कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय, वापसी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डेड बॉल आपण पाहतोय. मृत चेंडू देखील पंच इथे कळवताना पाहायला मिळतील. शेवटचे 2 चेंडू या डावातील बाकी आहेत. 68 धावा धावपलक होत आहेत. धीरनभाई शहा स्पोर्ट्स क्लब कडनं एक चांगलं टार्गेट इथे सेट करण्याचा प्रयत्न जर करायचा असेल तर या शेवटच्या 2 चेंडूवरती एखाद-2 मोठे फटके ते मात्र खेळावे लागतील. एखादा षटकार, एखादा चौकार. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मात्र केला. चमेलीच्या समांतर कव्हरला आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलाय. सुंदर कव्हर ड्राईव्ह देखील आपण पाहतोय. तोपर्यंत एक सिंगल येते. धावफलक पुढे जातोय. 69 रन, 69 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. प्रशांत दादा सपकाळ स्पोर्ट फाउंडेशन टीमचे कॅप्टन सनी गजबे आणि त्याचबरोबर अभिजित दास स्पोर्ट फाउंडेशन टीमचे कॅप्टन सागर दातीर या दोन्ही कॅप्टनना विनंती आपण प्लेइंग 11 देण्यासाठी संपर्क करा. यावेळचा चेंडू होता, तिथे आपण पाहिलं तर टाकला गेलाय. तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक देखील संपेल. लेग बायच्या रूपानं शेवटच्या चेंडूवरती धाव येईल. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर बनवलं गेलात 6 गडी बाद 70 धावा. धीरनभाई शहा स्पोर्ट फाउंडेशन आणि विजयासाठी टार्गेट ठेवले. विनायक दादा चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन सांगवी या टीमला मात्र बनवायच्यात. 48 चेंडू 71 धावा. एका लाईनीत एका ओळीत संघ मैदानाच्या बाहेर या. एका लाईनीत एका ओळीत संघ मैदानाचा ताबा घ्या. लगेचच आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहोत. अधिकचा वेळ न घेता लगेचच आपण सेकंड इनिंग इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळणार आहे. आपण सगळेजण पाहताय पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिलं तर संपन्न होती. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 एक भव्य दिव्य आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. यानंतरच्या मॅचचा आपण टॉस करतोय. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. Jazz in the mix. चला विनंती असणार होता यानंतरचा सामना आपण पाहतो. टॉस इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी होणं गरजेचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण देखील सजून घ्या. कारण जेव्हा पहिल्या इनिंग मध्ये जो 2 मिनिटांचा तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक मिळेल त्यामध्ये टॉस आपण करून घेऊया.
चला फलंदाजांना देखील विनंती आहे लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 70 धावा बनवल्या गेल्यात. जिंकण्यासाठी विनयदादा चव्हाण स्पोर्ट्स फाउंडेशन संघाला 71 धावांची गरज. जान क्रिकेट, शान क्रिकेट, तुम्हा सर्वांचा अभिमान क्रिकेट. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे आपण पाहतोय. त्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी देखील जर का आपण पाहिलं तर रोख रक्कम 71,000. द्वितीय क्रमांकासाठी देखील आपण पारितोषिक पाहतोय रोख रक्कम 51,000. तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम 31,000 आणि चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम 31,000. सर्वोच्च सर्व चारही पारितोषिकांसाठी नक्की दिली जाणारी बक्षिसांची रक्कम जे आपण पाहिले तर बिनविरोध नगरसेवक माननीय श्री रविभाऊ लांडगे यांच्या माध्यमातून. चला फलंदाजांना विनंती, काही करा. लक्षात ठेवा अगोदर बॅटिंग करत असताना टीमला देखील वेळेचं बंधन होतं आणि तुम्हाला देखील असणार आहे, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. अंतिम बक्षीस पात्रातील चारही संघांना भव्य चषक देखील जर का आपण पाहिले तर कैलासवासी गजानन वेणूजी लांडगे स्मरणार्थ माननीय श्री स्वप्नील भाऊ लांडगे सिने अभिनेते यांच्या माध्यमातून चषकांचं नक्कीच जे सौजन्य दिलं गेलं त्यांचं देखील मनापासून आभार. आणि कालच्या दिवसभरामध्ये त्यांची देखील प्रामुख्याने उपस्थिती आपण पाहिली होती. तर 2 बॅटर्स 2 फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. यानंतरचा सामना देखील आपण पाहिलं तर अभिजित दास स्पोर्ट्स फाउंडेशन विरोधात प्रशांत दादा सपकाळ स्पोर्ट्स फाउंडेशन हे संघ भिडत असताना पाहायला मिळणार आहेत. संघनायकांना विनंती असणार आहे त्वरित आपल्या नक्कीच टीम्सची यादी लिस्ट या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि टॉस साठी देखील त्वरित सज्ज व्हा. विनोद कल्याणकर आणि रहीम सय्यद ही ओपनिंग पेअर आपण पाहतो. राईट अँड लेफ्ट हँडेड बॅटिंग कॉम्बिनेशन हे ठिकाणी नक्कीच सज्ज केले गेले. गोलंदाजी मार्कवर देखील गोलंदाज आपण पाहिला राहुल गुंजाळ. आणि पंचांचा इशारा पुन्हा एकदा, लेट्स प्ले करूया डावाला सुरुवात. बरोबर 10:17 हा चेंडू पडतोय आणि इथून पुढे पंचांचा टाइमर सुरू. पहिला चेंडू चांगला होता, त्या ठिकाणी कट केला चेंडूला आणि धाव घेण्याचा प्रयत्न देखील फेटाळला जाणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. पॉइंटला उभे असणारे संघनायक आपण पाहिलं तर गणेश जाधव यांचं, स्वतः धीरेनभाई शाह यांचा देखील दर्जेदार खेळ आपण पाहणार आहोत. संघाचे संघ मालक आहेत त्यापेक्षा अजून एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. चांगले क्षेत्ररक्षक देखील म्हणून ओळखले जातात. ओहो, यावेळेस काटा बदललाय. यावेळेस मी म्हणेल स्टम्प्सच्या अगदी समोरून चेंडूने काटा बदलला. कारण राहुलचा हवा आपण पाहिलं तर असं वाटलं की नक्कीच स्टम्प्स त्या ठिकाणी डिस्ट्रॉइड केले गेले, फर्निचर किंवा यष्ट उद्ध्वस्त केला गेला, परंतु रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतं पहा अगदी स्टम्प्स मधील चेंडू बाहेरच्या दिशेने काटा बदलत असताना पाहायला मिळाला. इथे मात्र कलात्मक फटका पहा. पुन्हा एकदा चेंडूवरती पाठमोरा, तिथे ठरेला पुरा. लाजवाब प्रहार, धावा मिळतील 4 चौकार. धफिकावरती आपण पाहू शकतो धावा नक्कीच आता लगावण्यास सुरुवात केली गेली. अकाउंट ओपन केलं गेलं चौकाराने. पुन्हा एकदा बॅकफूट पंच आणि इथे मात्र फटका फसला. गणेश जाधव तिथे एक सुरेख झेल टिपतील. राहुल ने चालू केली इथे विकेट. नेहमीच मारतो आहे अशी पावर. मी आहे खरा, आहे खरा क्रिकेट चालवर. मी आहे खरा. चांगला झेल, चांगला कॅच. पॉइंटच्या ठिकाणी आपण नक्कीच पाहिलंय गणेश जाधव यांच्या.
कारण गोलंदाजाला साथ दिली, त्यामुळे फलंदाजावरती मात केली गेली. विनोद कल्याणकर यांच्या बॅटमधून एक चांगला चौकार आला होता, तदनंतर चौथ्या चेंडूवरती त्यांना माघारी देखील पाठवलं जातं. 4-1 पाहू शकतो आपण विनय दादा चव्हाण संघ. गुड कमबॅक मी म्हणेल धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन संघाच्या गोलंदाजाने अर्थात राहुल गुंजाळने देखील इथे केलं. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्री पुष्पराज, एक अनुभवी खेळाडू आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तंत्रशुद्ध फलंदाजी फटकेबाजी करण्यासाठी ओळखला देखील जातो. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, चांगले शॉट सिलेक्शन देखील त्याच्याकडे आहेत. परंतु इथे मात्र समोर राहुल गुंजाळ. विकेटची चाहूल सुरू झाली, पाहूया इथून पुढची कहाणी काय असणार आहे. यावेळेस मात्र लॉफ्टर स्ट्रोक आल्या सांगितले रोकेगा नाही साला. श्री पुष्पराज चौकार, 4 धावा. षटकार नेहमीच मारतो आहे अशी धन्यवाद. रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं, अगदी लॉफ्टर स्ट्रोक होता, वाट पाहिली चेंडू बॅटवरती येण्याची आणि लगेच वाट लावली. दफलकावरती आपण पाहतोय 8 धावा आहेत. या षटकामध्ये केवळ 2 चौकार आहेत, परंतु एक मोठी विकेट विनोद कल्याणकर या खेळाडूची देखील आहे. इथे देखील आपण पाहता, पहा ऑफ साइड हा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता. बॅटची मी म्हणेल हलकीशी करायला लागली मिस टाइम स्ट्रोक, परंतु मिड ऑनला देखील त्या ठिकाणी खेळाडू शहजाद उभा आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाचा खेळ संपला एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दफलकावरती 9. पहा दोन्ही टीम्स यानंतर जो सामना खेळवला जाणार आहे, एका बाजूला आपण पाहिलं तर अभिजित दास स्पोर्ट्स फाउंडेशन, तर दुसऱ्या बाजूला प्रशांत दादा सपकाळ स्पोर्ट्स फाउंडेशन. दोन्ही टीम्स लक्षात ठेवा, या इनिंगच्या चौथ्या षटकानंतर जो 2 मिनिटांचा ब्रेक असतो ना, ड्रिंक्स ब्रेक, त्या ड्रिंक्स ब्रेक मध्ये तुमचा टॉस कंपल्सरी होणं गरजेचं आहे. त्यामुळे संघनायकांना विशेष सूचना आहे आणि संघनायक वेळेवरती त्या ठिकाणी उपस्थित नसतील तर संघाला पॅनलाइज केलं जाईल. श्री पुष्पराज याच्या सलगच्या 3 षटकांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक प्रशांत दादा सपकाळ यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर येतील आणि चेंडूला सीमा रेषेच्या पलीकडचा रस्ता श्री पुष्पराजच्या माध्यमातून चौकार, 4 धावा. हा चेंडू आपण विशेष पाहिलं तर स्टंप टू स्टंप होता. यष्ट उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न गोलंदाज अजय पाटीलचा होता, परंतु पाहिला त्या चेंडूवरती बरोबर नजर ठेवली आणि तो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. निशांत दादा सपकाळ देखील लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच हा सामना पाहतात. हार्दिक असं स्वागत असणार आहे. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक, फटका फसला, बिग विकेट गॉन. श्री पुष्पराज यावेळेस तुम्हाला इथे थांबावं लागेल. अजय पाटील देखील टीट फॉर टॅट जसे तसं प्रत्युत्तर दिलं. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देखील दाखल होतील. चला फलंदाजांना विनंती आहे, आपण देखील त्वरित आणि लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. न्यू बॅटर नवीन फलंदाजाचं नाव सूरज डुबल. हा तोच खेळाडू मित्रांनो, PCTC करंडक जेव्हा आठवतो त्या तोच खेळाडू होता त्या पर्वामध्ये ज्याने एक ऐतिहासिक कामगिरी केली.
मॅन ऑफ द सिरीज दर्जेदार अशा प्रकारचा चषक आणि स्पोर्ट्स सायकल ज्याच्या नावे होती तो सूरज डुबल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. या सूरजला आता आपण पाहिलं तर आपल्या संघासाठी विजय खेचून आणावं लागेल. इथे आपण पाहू शकतो आमचे सुशांत दादा जाधव, त्याचप्रमाणे आमचे 40+ एक लेजेंड खेळाडू 30 तरार गोलंदाज. जसं जसं वय वाढत चाललंय तसं तसं फॉर्म येत चाललाय. नाव आहे नाना बाबर. इथे उपस्थित होतात. हार्दिक असं स्वागत. यावेळेस मात्र हलक्या पद्धतीने आले नक्की चेंडूला दिशा दर्शवली. सिंग तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न. ओ वा, कौतुक असेल या युवा टॅलेंटेड खेळाडूचं. कधी आला, कधी चेंडूवरती ताबा मिळवला, कधी गोलंदाजाकडे सोपवला कालाला देखील नाही. फलंदाज तयारीच होते. सूरजने कॉल दिला होता 2चा, परंतु रहीमने सांगितलं फिल्डर अच्छा आहे. त्यामुळे कौतुक देखील पहा सिनियर खेळाडूंच्या माध्यमातून युवा खेळाडूंचं देखील होतं. 14 धावाच्या धाफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 39 चेंडू 57 धावा अजूनही जिंकण्यासाठी. रहीम एक विस्फोटक फलंदाज आहे, एक चांगला बॅटर आहे, एक शांत संयमी खेळाडू आहे. यावेळेस मात्र पाहू शकतो आपण चेंडू टोलावलाय, प्रहार केलाय. अगदी पॉइंट कव्हर पॉइंटच्या खेळाच्या डोक्याच्या वरतून चेंडूला दिशा दर्शवली, केलाय फरार आणि पाहायला मिळाला तगडा बार, चौकार. धन्यवाद. आणि या चौकाराच्या मदतीने धाफलकावरती 18 धावा आहेत, 18 रन्स. सनी कसबे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. थोड्याच वेळामध्ये त्यांना देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. हार्दिक स्वागत. संघाचे संघनायक प्रशांत दादा, सपकाळ स्पोर्ट्स फाउंडेशन. इथे देखील जागा बनवली. पुन्हा एकदा दिशा भरकटली गोलंदाजाची. प्रहार केला जाईल. चेंडूवरती ताबा मिळवला देखील गेला आणि खेळाडूचं देखील कौतुक. डीप फायनल नक्कीच हा चेंडू निघाला होता, ट्रॅव्हल केला गेला होता, परंतु यावेळेस मात्र फक्त आणि फक्त एकाच धावीची संतुष्टी. सिंगलच्या मदतीने धाफलकावरती आपण पाहतो 19 आहेत, 19 लॉस ऑफ 2. इथून पुढची रणनीती गोलंदाजांची कशी असणार आहे, कारण एक महत्वाचा विकेट या षटकामध्ये आलाय. एक चांगला चेंडू मी म्हणेल टोलावला होता श्री पुष्पराजने, परंतु डाऊन द बॉल देखील त्या ठिकाणी खेळाडू येतात आणि चांगला झेल टिपून चांगला बॅटर फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवतात. नेक्स्ट बॉल अजय पाटील पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी देखील फ्लिक ऑफ द रिस्ट, अगदी पुढे टाकलेला गेला चेंडू गोलंदाजाकडे थ्रो, फेकी भरकटली. तिथे गॅप नक्कीच मी म्हणेल पहा त्या भरकटलेल्या फेकीमुळे मिळाला होता, परंतु कौतुक असणार आहे खेळाडूचं देखील पहा त्या ठिकाणी चेंडू वेळीच अडवला गेला. राहुल गुंजाळच्या माध्यमातून जर का चेंडूवरती बॅकअप नसतं तर कमीत कमी 2 किंवा अधिकाधिक 4 धावा अजून मिळू शकल्या असत्या. 3 षटकांचा खेळ इथे 2 षटकांचा खेळ इथे संपतोय आणि धाफलकावरती 20 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तोपर्यंत डीजे अनिल तुम्हाला वेळ मिळतोय, तुम्ही तो संदेश. जादू रात भर बाजीगर ओ बाजीगर. धन्यवाद. 36 चेंडूंचा खेळ शिल्लक उत्तम सर, 51 धावांची गरज. नक्कीच आपण पाहतो एक चांगलं समीकरण देखील इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये राहुल गुंजाळचं जे पहिले षटक होतं त्यामध्ये फार कमी धावा आल्या. 9 धावा त्यानं पहिल्या षटकात खर्च केला, 1 विकेट मिळवली, 2 षटकं संपतात, 2 गडी बाद 20 धावा, 36 चेंडू आणि 51 धावांचं समीकरण ते देखील आपण पाहतोय. परंतु दुसऱ्या डावात बॅटिंग करणाऱ्या टीमने एक चांगली सुरुवात केली. विनायकदादा चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन संघ आपण पाहतोय सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टीम उतरली. यावेळीचा चेंडूचा फटका चांगला खेळला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मिड विकेटला चेंडू अडवला चालेल तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड इथे आपण पाहिलं तर पुढे जाताना पाहायला मिळते. सूरज डुबल, रहीम हे 2 बॅटर आपण पाहिलं तर बॅटिंग करतात, परंतु कौतुक धीरेनबाई शाह स्पोर्ट फाउंडेशनचं देखील करावं लागेल. 70 बनवल्यात, 71चं टार्गेट ठेवले, परंतु टार्गेट एक मापक ठेवले आणि त्याचं इथे आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी टीम जर पाठलाग करते तर तिला रोखण्यासाठी प्रयत्न केलेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2 मध्ये 2 विकेट टॉप ऑर्डरचे इथे आपण पाहिलं तर गोलंदाजांनी मिळून दिलेले आहेत, परंतु जी षटकं आहेत 3रं षटक, 4थं षटक, 5वं षटक इथे आपण पाहिलं तर एक चांगलं कमबॅक ते मात्र करावं लागेल.
यावेळेचा चेंडू होता स्टेअर केला, सावधरीतीने केला, डिफेन्स पाहायला मिळतोय. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आपण पाहिलं तर इथे गरजेचं आहे. दोन्ही बॅटर रहीम आणि सूरजकडनं देखील पार्टनरशिप फार महत्वाची आहे. भागीदारी करावं लागेल, इनिंगला बिल्डअप करावं लागेल. पाया रचलाय, जरी 2 विकेट गमवल्यात परंतु सुरुवातीचा जो पाया आहे तो इथे रचला गेला. प्रति षटका पाठीमागे 10 धावा बनवल्या गेलात. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 2 गडी बाद 22. राहुल गुंजाळ इथे आपण पाहिलं तर सुरतसाठी. यावेळेचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर तिथे आपण पाहिलं तर चेंडू विकेट किपरकडे जाईल. एक डॉट बॉल येतोय, एक निर्धाव चेंडू तो देखील आपण इथे मैदानी पाहतोय. धावफलक आपण पाहिलं तर स्थिर आहे. 2 गडी बाद 22 धावा, 22 रन, लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. यानंतर देखील 2 ताकदवान संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. अभिजित दास स्पोर्ट फाउंडेशन विरुद्ध प्रशांतदा सपकाळ स्पोर्ट फाउंडेशन. यावेळीचा चेंडू होता, मोठा प्रहार, कडा प्रहार, सूरज डुबल ऑन फायर. चेंडू मात्र चाल टिप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार, 6 धावा. तू है बड़ा जादूगर, बाजीगर ओ बाजीगर, तू है बड़ा जादूगर, ओ मेरा खेल. 2 गडी बाद 28 धावा धावफलक होत आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 32 चेंडू 43 ची गरज. यावेळीचा चेंडू होता, फटका देखील मात्र खेळलाय. वन्स अगेन एक टप्पा घेत आपण पाहिलं तर चेंडू अडवलं चाल तोपर्यंत धावा येतात. स्कोर कार्ड होताना धावफलक होती आकडे ते देखील आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. एक मोठा फटका आपण पाहिला, एक षटकार आला, त्यानंतर एक सिंगल आपण पाहिले तर येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. 2 गडी बाद 29 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. 31 चेंडू आणि 42 धावांची गरज इथे आपण पाहिलं तर विजयासाठी आहे. चांगला चेंडू होता, स्टेअर केलाय, सन्मान दिलाय. राहुल गुंजाळच्या चेंडूवरती डिफेन्स देखील आपण पाहतोय. मी सुरुवातीला सांगितलं की एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आपण पाहतोय. चांगल्या चेंडूंना सन्मान दिला जातोय, खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेतला जातोय. षटकार चौकारांबरोबर एकेरी दुहेरी धावा ते देखील आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. तिसरे षटक आपण पाहिलं तर संपेल. विनायकदादा चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन सांगवी संघ 2 गडी बाद 30 धावा. इथे आपण पाहिलं तर बॅटिंग करताना सूरज डुबल आणि इथे आपण पाहिलं तर रहीम ही जोडी आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. श्री पुष्पराजनं देखील चांगली सुरुवात करून दिली. 4 चेंडू खेळला, 9 धावा त्यानं बनवल्या. त्याचबरोबर सुरुवातीचा बॅटर देखील चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला. त्यानं देखील 4 चेंडूवरती 4 धावा त्या देखील आपण पाहिलं तर बनवल्या. म्हणजे सुरुवात इथे आपण पाहिलं तर चांगली झालेली आहे. आणि षटक क्रमांक 3 संपेल. 2 गडी बाद 30 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर संपलं. 2 गडी बाद 30 धावा धावफलक होत आहेत. पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन ड्रिंक ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहे. हे षटक संपलं किंवा या षटकात जर विकेट आली तर छोटंसं ड्रिंक ब्रेक होणार आहे. त्यामुळे दोन्ही कॅप्टन बी रेडी. कॅप्टन टॉस साठी संपर्क करा. जर कॅप्टन आले नाही, कमिटीने पॅनलाइज केलं तर तिथे तुम्हाला मोठ्या मानाने सन्मान करावा लागेल. यावेळीचा चेंडू होता, तिथे मात्र खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला जाईल. 1 धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळत नाही. 2 गडी बाद 31. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 8 ओव्हरची मॅच आहे. 8 षटकांचा सामना आहे. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं तर दुसऱ्या डावात प्रति षटकामागे करंट रन जवळपास 10.0चा इथे आपण पाहिलं तर ठेवलाय. 29 चेंडू आणि 40 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्या आहेत. विनोद जाधव सरांना देखील आपण पाहू शकाल मुख्य स्क्रीनवरती. मुख्य अंपायर आहेत. स्कोरलेग पंच देखील आपण पाहिलं तर सागर बोध सर आहेत. तिसरे पंच आपण पाहिलं तर कुणाल निकाजे सर देखील आपण पाहतोय. महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सन्माननीय किरणजी गायकवाड साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळीचा चेंडू होता, फटका फसलाय, टीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू हवे टिपला असेल. टेकन व्हेरी गुड कॅच, रनिंग कॅच, फलंदाज बाद. खेला तूने खेल ऐसा खेला, तेरी याद में जागूं रात भर. बाजीगर मैं बाजीगर, दिल वालों का मैं दिलबर. बाजीगर मैं बाजीगर, दिल वालों का मैं दिलबर.
चौथं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. 28 चेंडू असूनही 40 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे विजयासाठी आहे. विकेट येतात, बॅटर बाद होत आहेत, फलंदाज देखील आपण पाहिलं तर आउट होताना इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व आपण पाहिलं तर संपन्न होते. स्वर्गीय अंकुश लांडगे यांच्या स्मरणार्थ इथे आपण पाहिलं तर या क्रिकेट स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. इथे ड्रिंक ब्रेक झालेला आहे. कॅप्टनला विनंती, आपण टॉस साठी या. चला, विनंती असणारे कॅप्टन्स प्रशांतदादा सपकाळ स्पोर्ट्स फाउंडेशन, तर दुसऱ्या बाजूला अभिजित दास स्पोर्ट्स फाउंडेशन. दोन्ही टीमचे संघ मालक देखील या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये उपस्थित होतील. कॅप्टन्स त्या ठिकाणी सज्ज आहेत. दोन्ही टीम्स आपापली खेळाडूंची यादी प्लेइंग 11 देखील आमचे संतोष भाऊ लांडगे यांच्याकडे सोपवायचे किंवा एक यस. चला कॅप्टन या, वेळ आपल्याकडे कमी आता. पंचांना विनंती असणारे फक्त 2 मिनिटं नक्कीच मॅच देखील थांबवायची, कारण आपण टॉस या ठिकाणी संपन्न करूयात. तर टॉस साठी देखील आमचे आदरणीय किशोर भाऊ चव्हाण एक तेज तर्रार गोलंदाज आणि नेहमी सातत्याने आपण पाहिलं तर चांगलं काम आपल्या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतं. तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स या ठिकाणी एका बाजूला सनी कसबे तर दुसऱ्या बाजूला सागर दातीर. कॉल कोण करतं? ओके, बॅट आणि बॉलचा कॉल करायचा, निर्णय जागेवरती द्यायचा, कुठल्याही प्रकारचा वेळ. बॅट इज द कॉल अँड बॅट इट इज. निर्णय गोलंदाजी. समोरच्या संघाला कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरची टीम चांगलीच आहे आणि सगळं प्लेयर फॉर्ममध्येच आहेत. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचे पण आणि असोसिएशनचे पण, म्हणजे प्रत्येक प्लेयर फॉर्ममध्ये, प्रत्येक टुर्नामेंटमध्ये, ओपनच्या टुर्नामेंटमध्ये पण PCMचा संघ हाफमध्ये हा फायनलमध्ये असतोच. त्यामुळं फाईट देण्याचा प्रयत्न करू, एक 55-50 रोखण्याचा प्रयत्न करू. तसंच पर्व दुसऱ्यामध्ये देखील सनी आपण पाहतोय सर्व खेळाडू देखील चांगला प्रतिसाद देत आहेत. तुम्ही देखील या पर्वामध्ये अजून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करायलाच, परंतु संपूर्ण आयोजन नियोजनासाठी आमचे आदरणीय रवी भाऊ लांडगे, राहुल शेठ लांडगे, स्वतः आपले कैलास भाऊ लांडगे यांनी सर्वांचा तो नक्कीच हे आयोजन उपक्रम आहे, याबद्दल देखील तुम्ही काय सांगाल? रवी भाऊ, बाळा भाऊ हे कायम सपोर्ट करत असतात क्रिकेटसाठी आणि कैलास भाऊ हे पण चांगले आयोजन करतात PCMC प्रीमियर लीगचं. तर सुंदर असं आयोजन आहे, ग्राउंड उपलब्ध चांगलं करून दिलं आहे कैलास भाऊंनी. टर्फ विकेट आहे, ग्रास ग्राउंड आहे. तर खूप चांगली प्रीमियर लीग आहे आणि अशीच प्रीमियर एक वर्षानुवर्ष चालू राहिली पाहिजे. सागर, आपल्याकडे मी नक्कीच येईल. आपल्याला आता गोलंदाजीचा निर्णय सनी कसबे अर्थात प्रशांतदा सपकाळ स्पोर्ट्स फाउंडेशन टीमने घेतलाय. तुमच्याकडे बॅटिंग आहे, काय तुमची देखील रणनीती असणार आहे? किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? तसं जर टॉस जिंकलं तर मी पहिले बॅटिंगच घेणार होतो, कारण की मी कालपासून बघतो, मी 2 दिवस झाले की चेसिंगला जरा अवघड जाते या ग्राउंडवर आणि एका साईडला वारा असल्यामुळे एका साईडने जन होतं ते. आणि पहिली बॅटिंग करताना 10च्या सरासरीने 80+ धावा करण्याचा प्रयत्न करू आणि समोरची पण टीम खूप चांगली आहे, अनुभव चांगला आहे त्यांच्याकडे, तर ते आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. संपूर्ण आयोजन नियोजनासाठी आपण देखील काय सांगाल? आयोजन म्हणजे खूपच चांगलं आहे. मागच्या वर्षी पण खूप चांगलं आयोजन झालं, या वर्षी पण खूप आहे आणि पुढच्या पर्वासाठी बी आम्ही एक ओनर आम्ही आत्ता डिक्लेअर करून ठेवलं होतं कैलास सरांकडे की तुम्ही कधी पण ठेवा, कुठे पण ठेवा, कसं पण ठेवा, आमचा ओनर हा इथे एंट्री करणारच पर्व 3ला. आणि कालच कैलास सरांचे म्हणजे सगळ्यांना कॉल आले कैलास सरांना की पर्व 3साठी जे 16 संघ मालक होते ते कालच सगळे फुल झालेले आहेत. त्याच्यामुळे कैलास सरांचं मी मनापूर्वक अभिनंदन करतो आणि हे पर्व त्यांनी कंटिन्यू चालूच राहू दे हे त्यांना हे करतो. ओके, तर ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सना, खूप साऱ्या शुभेच्छा यानंतरच्या. येस, आदरणीय अभिजित दादा विनंती असताना आपण देखील या. अभिजित दास संघाचे संघ मालक आहेत, तर संघाचा देखील या ठिकाणी संघ मालकांचा देखील आपण या ठिकाणी तर चला विनंती असणारे आपण या. अभिजित दादा दास यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. एक चांगलं काम ज्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला आपण पाहतोय, तर त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. तर मॅच देखील मैदानाच्या आतमध्ये
सुरू आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. थँक्यू आतिश सर. आपण पाहिलं तर इथे टॉस देखील संपन्न झालाय. पुन्हा एकदा दुसरा डाव देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. विकेट इथे आपण पाहिलं तर गमाला 4 आणि धावपल कोती बनवला गेला 32 धावा. दिलीप वर्मा करते कमबॅक. 4 चेंडू टाकलेत, 2 धावा खर्च करत 2 विकेट त्याने इथे मैदानात मिळवले आहेत. काय कमालीची गोलंदाजी तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळते. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग आपण पाहतोय. दुसरं पर्व आहे. भव्य दिव्य आयोजन नियोजन. चांगला चेंडू होता तिथे मात्र खेळण्याचा प्रयत्न अडवला जाईल. चेंडू समोर क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट पॉइंटला एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू तो देखील आपण इथे मैदानात पाहतोय. दबाव बनवण्याचा प्रयत्न केलाय खरं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं. यावेळीचा चेंडू होता परंतु प्रेशर रिलीज करणारा बॅटर नागेश मोडच्या बॅट मधून चेंडू मात्र चाल सीमा पार. चेंडू आला स्लॉट मध्ये, पार्किंग केलाय प्लॉट मध्ये, सीमा पार. 4 क्रमांकाचं ते आपण पाहिलं तर सुरू आहे. 25 चेंडू आणि 29 धावांची गरज. समीकरण बदलले. 24 चेंडू आणि 33 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. चेंडू आणि 33 धावांची गरज. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक झेल. विकेट चोल पतन. गणेश जाधव राहुल गुंजाळनं टिपलं झेल. शहबाज सय्यदच्या गोलंदाजीवरती फलंदाज क्रमांक 5 बाद. वादों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. थँक्यू. धन्यवाद. 5व्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 23 चेंडू आणि 33 धावांची गरज इथे आपण पाहिलं तर विजयासाठी आहेत. शहबाज सय्यदच्या गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर विकेट येते. फलंदाज देखील आपण पाहिलं तर बाद होतोय. राहुल पवार आता बॅटिंगसाठी आपण पाहतोय. नागेश मोडच्या सोबतीला आणि साथीला पाहायला मिळतील. 5 गडी बाद 38. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण इथे मैदानात पाहतोय. कमबॅक केलं जाईल का, पुनरागमन केलं जाईल का. विकेट तर आल्यात. निम्मा संघ इथे आपल्याला गारद होताना पाहायला मिळतोय. शहबाज सय्यद यावेळीचा चेंडूचा प्रचंड वेगाने टाकणारा चेंडू आपण पाहतोय. वेगवान गोलंदाजी देखील आपण पाहिले तर इथे केला. ते टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिले तर थोडस उसळतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अडतीस धावा धावपलक होत आहेत. 5 विकेट गमावल्या आहेत. 5वं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. इथे देखील आपण पाहिलं तर फटका फसलाय. झेल टिपलाय. अजून एक विकेट. फलंदाज क्रमांक 6 झेलबाद. करता नहीं. इथे आपण पाहिले तर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं चंचलयुक्त शुभागमन होते. पिंपरी चिंचवड परिसरातील एक सुने जाणते क्रिकेटर आणि सांगवीचे चॉकलेट बॉय सन्मान्य राहुल कोंढरे मामांचे शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण आवर्जून उपस्थित राहिला आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कैलास भाऊंनी खरं तर त्यांना एक टोपण नाव ठेवले, परंतु क्रिकेट खेळावरती प्रचंड प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणून देखील आपण सातत्यानं राहुल कोंढरे मामांना पाहत असतो. PWD सांगवीचं मैदान असू द्या, पिंपरी चिंचवड मध्ये स्पर्धा कुठे असू द्या, सातत्यानं क्रिकेट खेळाडूंच्या पाठीशी भक्कमपणे आणि खंबीरपणे उभे असणारे राहुलजी कोंढरे मामा यांच्या शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. 38 धावा धावपलक होत आहे. 6 विकेट गमावल्यात. 21 चेंडू 33. हळूवारपणे चेंडू स्टेअर केलाय. सावधतेने खेळून काढलाय. एक सिंगल येईल. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपलक होती. धावा देखील आपण पाहिलं तर बनवल्या जात आहेत. 39 धावा धावपलक होत आहेत. 6 विकेट गमावल्यात. 20 चेंडू आणि 32 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे मैदान होते आहे. एक एक डॉट बॉल, एक एक निर्धाव चेंडू देखील
टीमला आपण पाहिलं तर कमबॅक करून देईल, पुनरागमन करून देईल, वापसी देखील आपण पाहिलं तर तो इथे आपल्याला करून देताना मैदानी पाहायला मिळेल. धावपल कोत आणि स्कोर कार्ड ते 39 धावा. नागेश मोड, प्रथमेश गोसावी या जोडीला 7व्या विकेटला आता पार्टनरशिप करावी लागेल. डेथ ओव्हर मध्ये आक्रमण केलं तरी काय हरकत नाही, परंतु धावा बनवायच्या असेल, सामना जिंकायचा असेल तर एका चांगल्या भागीदारीची आणि पार्टनरशिपची गरज आहे. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळावं लागेल. शेहबाज सय्यदच्या विरुद्ध आक्रमण करणं तिथे घातक ठरू शकतं. रनआउटची संधी फेकी केली जाते, तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर येतात. 2 धावा येतील, 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक 41 धावा, 19 चेंडू आणि बनवायच्या 30 धावा. या शेवटच्या चेंडूवरती जर एखादा मोठा बिगिट आला, एखादा मोठा फटका केला तर बॅटिंग करणारी टीम एक चांगल्या सुस्थितीत पाहायला मिळेल. परंतु इथे जर एखादा डॉट बॉल आला, एखादी विकेट आली तर या मॅच मध्ये देखील आपल्याला ट्विस्ट निर्माण होताना ती देखील मात्र पाहायला मिळेल. 19 चेंडू 30 धावा. समीकरण बदलते, गणित गुणोत्तर प्रमाण आपल्याला सातत्याने बदलताना पाहायला मिळते. सकाळच्या सत्रात 2 ताकदवान टीम दरम्यान जबरदस्त फाईट. यावेळीचा चेंडू होता मिडल स्टिक वरतून चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपरकडे येईल. लेग स्टंप आणि मिडल स्टिकच्या अगदी वरतून आलाय आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल होते. एक निर्धाव चेंडू तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदानी पाहायला मिळते. 5 षटकांचा खेळ संपलाय. 6 गडी बाद 41. शेवटचे चेंडू देखील आपण पाहिले तर इथे मात्र आता शिल्लक आहेत. 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 30 धावा. 30 रन टू विन 18 बॉल. 18 चेंडू आणि 30 धावा विजयाचं समीकरण देखील आपण पाहिलं तर इथे मैदानी पाहतोय. खूप चांगली बॅटिंग पहिल्या डावात धीरेनबाई शहा स्पोर्ट फाउंडेशनने केली, परंतु विनायकदादा चव्हाण स्पोर्ट्स क्लब संघानं सुरुवातीला चांगल्या धावा बनवल्या, परंतु इथे आपण पाहिलं तर विकेट देखील मात्र गमावल्या गेल्या. दिलीप वर्मांना 2 विकेट, शाहबाज सय्यदला 2 विकेट, अजय पाटील 1 विकेट, राहुल गुंजळला देखील आपण 1 विकेट घेताना पाहिले. दिलीप वर्मा येत आहेत, भेदक गोलंदाज आहेत, षटक क्रमांक 6 करतील. अतिसर काय सांगाल? 18 चेंडू 30 धावा. यावेळेस मात्र फुलरलेला चेंडू पाहू शकतो आपण. यष्टीरक्षकाकडे थ्रो, त्या ठिकाणी स्टंप्स मिस. 41 धावा डफलकावरती यापूर्वी आपण पाहिल्या. आताची ही जी एक धाव होती संघाच्या खात्यामध्ये जोडले देखील जाणार आहे. शेवटचे 17 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. सुरुवातीच्या जे फलंदाजांमध्ये आपण पाहिलं उत्तम सर, त्यामध्ये सूरज डोबल यांनी काहीसे प्रहार केले, डबल डिजिटमध्ये ते एकटे जाऊन पोहोचले, परंतु उर्वरित जे फलंदाज होते त्यांना गोलंदाजांनी देखील जास्त वेळ खेळपट्टीवरती थांबू दिलं नाही. कारण कौतुक ते गोलंदाजांना देखील होणार आहे. राहुल मामा कोंडरे देखील सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होतात. हार्दिक असं स्वागत. त्याचप्रमाणे अजून एक क्रिकेटवीर व्यक्तिमत्व उद्योजक निशांतदादा सपकाळ देखील या ठिकाणी उपस्थित होतात. आणि निशांतदादा तुमचं स्वागत इथे फलंदाजाने देखील केलंय खणखणी षटकाराने. धन्यवाद. एक चांगला प्रहार. 48 धावा डबलकावरती असणार आहेत. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 23 धावांची गरज. कारण प्रत्येक मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच जे नक्कीच पारितोषिक दिले जाते, त्यामध्ये देखील प्रशांतदा सपकाळ असतील, आमचे निशांतदा सपकाळ असतील, यांच्या देखील माध्यमातून चांगला काम, नेहमी चांगलं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देखील दिलं जातं, त्यांचं देखील खूप मनापासून आभार असेल. 48 धावा डफलकावरती. यावेळेस श्रीवास अटंप. पुन्हा एकदा आपण पाहिलं पहा नागेश इथे प्रथमेशला थांबवलंय, कारण प्रथमेशचं देखील म्हणणं असणार आहे की जास्तीत जास्त चेंडू नागेशने खेळावे आणि गरजेचं आहे, कारण 6 चेंडूमध्ये 12 वरती पोहोचले, 2 षटकार आलेत. इथे सिंगल डबल वरती अजिबात विश्वास ठेवत नाहीत नागेश. फक्त आणि प्रहार षटकाराचेच त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. 48 धावा डफलकावरती. या षटकातील 3 चेंडू आपण पाहिले. 6 गडी गमावल्यानंतर आता पुन्हा फलंदाज देखील कमबॅक करतात. शेवटचे 15 चेंडू 23 धावांची गरज. यावेळी देखील ओव्हर द कव्हर्स इनसाइड आउट स्ट्रोक, त्या ठिकाणी थोडीशी घसरण, परंतु पुन्हा एकदा चेंडूवरती ताबा मात्र मिळवला गेला. पाहू शकतो ते फेकी भरकटली, परंतु बॅकअप मात्र सुरेख. भीमा राठोड देखील आपल्याला काही वेळातच इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे, कारण अमन सर कालच्या दिवसभरामध्ये आपण पाहिलं की एक खेळाडू असा होता ज्याने सर्वांचं लक्ष भेदलं. अनसोल्ड खेळाडूंमधील अचानकपणे खेळाडू मैदानावरती आला आणि त्या खेळाडूने या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक झळकावलं. ऐतिहासिक कामगिरी. आणि आज देखील आपण
यावेळेस फुलरलेंचा चेंडू आपण पाहिला. पुन्हा एकदा प्रथमेशने देखील लास्ट स्ट्रोक त्या ठिकाणी खेळून काढण्याचा प्रयत्न, थोडासा मी म्हणेल प्रहार पाहिजे तसं झाला नाही. डीप मिड विकेटला कमालीचं क्षेत्ररक्षण सौरभ राऊत इम्प्रेस करतोय, प्रभावित करतो, आपल्या संघासाठी सर्वस्व अर्पण करतो. आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही सर्वस्व अर्पण करत नाहीत ना, समोरच्या संघाला पराभवाचं दर्पण दाखवू शकत नाही. तिथे यष्टीरक्षकाने यष्टांचा वेध घेतला, परंतु पंचांचा इशारा आपण पाहणार आहोत. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं. DRS लेग बिफोर विकेट आहे की नाही ते इथे तिसऱ्या पंचांना पाहावं लागणार आहे. कुणाल निकर्जे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. तोपर्यंत खेळाडूंना विनंती आहे, आपण जास्त वेळ त्या ठिकाणी थांबू नका, मीटिंग्स नको आहेत, आपापली जागा घ्या. 51 धावा धफलक्यावरती आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे द बॅटर इज सेफ, सुरक्षित आहे. कुठल्याही प्रकारचा धोका फलंदाज नाही. हाईट त्या ठिकाणी नक्कीच मॅटर करते. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. 6 षटकांचा खेळ संपलाय. 51 धावा धफलक्यावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 20 धावा ज्या जिंकण्यासाठी बनवायच्यात. थँक्यू. शेवटचे 12 चेंडू, 20 धाव्यांची गरज. नागेश ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील सज्ज होतात. शहबाज सय्यद. यावेळेस मात्र अगदी गोलंदाजाच्या डोक्याच्या वरतून हा चेंडू फरार करण्याचा प्रयत्न होता. लांबला सुरेख, चांगलं क्षेत्ररक्षण अथर्व बुट्टेचं आणि फेकी देखील कमालीचे. कलेक्शन त्या ठिकाणी शहबाजच्या माध्यमातून लाजवाब आहे. एका धावेची संतुष्टी ते फलंदाजांची देखील असेल, परंतु आता इथून पुढे मी म्हणेल प्रथमेश गोसावी जो 3 चेंडूमध्ये 3 धावांवरती खेळतोय त्याला देखील गिअर्स मात्र चेंज करावे लागतील, कारण एखादा प्रहार आला ना तर समीकरण अजून सोपं होईल. आता शेवटचे 11 चेंडू, 19 धावांची गरज. प्रयत्न करावा लागेल, संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावाच लागेल, कारण संघर्ष जितना बड़ा होगा जीत उतनी शानदार. शहबाज यापूर्वी एक षटक हाताळला, केवळ 2 धावा खर्च केल्या आतापर्यंत. इथे देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्रगल पाहायला मिळतंय. प्रयत्न करतायत प्रथमेश, एखादा मोठा प्रहार त्यांच्या बॅटमधून येऊ शकतो, त्यांच्याकडे ती कला आहे, त्यांच्याकडे ती क्षमता आहे, त्यांच्याकडे ती गुणवत्ता आहे. परंतु नागेश जितका स्ट्राईक एंडवरती येईल तितका मी म्हणेल विनायकदादा चव्हाण स्पोर्ट्स फाउंडेशन संघासाठी फायदेशीर असणार आहे, कारण नागेशकडे देखील मोठमोठे प्रहार आहेत. त्याने आतापर्यंत 9 चेंडू खेळले, 14 वरती स्थिर आहे. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. 155चा स्ट्राईक रेट आहे. यावेळेस चेंडू बॅटवरती आलाय, परंतु इथे काय फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक, बिग विकेट गॉन, बड़ी मछली जाल में. गणेश ने कहा ले होगी हर हाल में. What's up, bro? क्या लेना आशिकी से क्या लेना. धन्यवाद. विकेट येताना पाहायला ते समीकरण बदलले. शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 18 धावा. सामना देखील आपण पाहिलं तर प्रचंड रोमांचक आहे, प्रचंड रंगतदार आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळते. आजच्या दिवसातील पहिली मॅच आहे, पहिला सामना आहे. अतिशय दोन्ही संघ हार मानायला तयार नाही. प्रत्येक जण जिंकायला आलाय, प्रत्येकाला जिंकायचे आणि प्रत्येक जण जिंकण्यासाठी प्रयत्न करतोय. जिंकण्यासाठी जी धडपड सुरू आहे ना ती इथे आपल्याला प्रत्येकाकडनं मैदान ती पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ आहे, कोण जिंकेल ते देखील आपण पाहणार आहोत. शहबाज सय्यद परफेक्ट यॉर्क टाकण्याचा प्रयत्न होता, चेंडू थोडासा खराब आपण पाहतोय. अतिरिक्त अवांतर धावेल आउटसाइड द लेग स्टंप, व्हाईट बॉल, खराब चेंडू. पंच आपण पाहिलं तर इथे निर्णय येतोय. धावफलक पुढे जातोय. 54 धावा त्या मात्र धावफलक होत आहे. 7 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावलात. 7व्या क्रमांकाचं षटक सुरू आहे, परंतु शहबाज सय्यदची गोलंदाजी जर तुम्ही पाहिली असेल ना 4 धावा खर्च करत 3 विकेट त्यानं इथे मिळवल्यात. 9 चेंडू
त्यांना आतापर्यंत टाकलेला आहेत. जबरदस्त इकॉनॉमी, जबरदस्त कमबॅक. फुल टॉस चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत आहे. रनआउटची संधी होती आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येईल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. अक्षयसाठी एक डॉट बॉल. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहे, समीकरण बदलते. एक एक डॉट बॉल, एक एक निर्धाव चेंडू. बॅटिंग करणाऱ्या टीम वरती अर्थात विनायक दादा चव्हाण स्पोर्ट्स क्लब वरती दबाव, दडपण, प्रेशर तो इथे आपल्याला वाढवताना पाहायला मिळेल. 8 चेंडू 17, 17 रन टू विन 8 बॉल. 8 चेंडू 17 धावा. पुढील दोन्ही टीम आपण रेडी राहा. जशी मॅच संपेल क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण एका लाईनीत एका ओळीत लगेच मैदानात जाणार आहे आणि जर टीम वेळेत गेला नाही कमिटीने पेनल्टी दिली तर स्वीकारून खेळावं लागेल. वेळ फार महत्वाचा. इथे मात्र चेंडू खेळलाय डीप कव्हरला. धाव देखील आपण पाहिलं तर येताना पाहायला मी ते स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोती आकडे आपण पाहिलं तर बदलत आहेत. 7 गडी बाद 55 धावा इथे आपण पाहिलं तर धावपल कोते आहेत. शेवटचा एक चेंडू देखील या षटकातील आपण पाहतोय. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज इथे आपण पाहिलं तर विजयासाठी आहे. खरं तर प्रयत्न सुरू आहेत. एखादा मोठा फटका या चेंडूवरती अपेक्षित आहे प्रथमेश गोसावीकडनं. प्रयत्न तर सुरू आहेत. प्रथमेशचे व्हाईट बॉल, खराब चेंडू, अतिरिक्त आव्हान तर सोयर मारा. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. एक 10 वेल धावपल पुढे जाईल. स्कोर कार्ड ते आकडे बदलतात. अब तक 56, 7 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 15 धावा. परंतु शहबाज सय्यदचं कौतुक आहे. काय गोलंदाजी त्याने केली या विकेटवरती, या खेळपट्टीवरती. अशा प्रकारची गोलंदाजी तो जर इथे मैदानी करत असेल तर धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन या टीमसाठी चांगले संकेत आहे. 7 गडी बाद 56, शेवटचे 7 चेंडू आणि 15. हा चेंडू फार महत्वाचा आहे. या मॅचचा इम्पॉर्टंट चेंडू, टर्निंग पॉइंट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू 15 धावा. पुढे सरसत फटका खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू. एक टप्पा पडेल, दुसरा टप्पा पडलाय, अडवलाय, फेकी केली आणि तोपर्यंत पाहता पाहता 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्यात. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 13 धावा. मॅच इज ऑन. सामना देखील आपण जर पाहत असेल तर शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 13 धावा. सहा चेंडू आणि 13 धावांची गरज देखील आपण पाहिलं तर इथे विजयासाठी आपण पाहतोय. एक महत्वाची मॅच आपण पाहतोय. एक रोमर्सक रंगतदार सामना तो देखील आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. चला विनंती आहे वेळ वाचवा. मॅच आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय शहबाज सय्यदनं 2 षटकं टाकली, 8 धावा खर्च करत 3 विकेट मिळाल्या. तर सामन्यात पुन्हा एकदा रोमर्सक आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 13 धावा. अजय पाटील तयार. पहिला चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळला. अजय पाटीलच्या डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. अक्षय 3 चेंडू 2, प्रथमेश गोसावी 5 चेंडू 6. तर विजयाचं समीकरण शेवटचे 5 चेंडू आणि बनवायच्या 12 धावा. सामना रोमर्सक, सामना रंगतदार, बिग मॅच, बिग फाईट, बिग बॅटल इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्ट. सकाळच्या सत्रात 2 ताकदवान संघ एकमेकांच्या समोर आहेत. 5 चेंडू आणि बनवायच्या 12 धावा. प्रथमेश गोसावीच्या बॅट मधून फटका, टीप लॉंग आपला, टीपला इचेल, टेकन, व्हेरी गुड कॅच, विकेट चोल पतन. 8व्या क्रमांकाचा बॅटर डावकुरातीचा प्रथमेश गोसावी. बॅक टू द पॅव्हिलियन. It's the underground. Welcome to the jungle. 4 चेंडू 12 धावांची गरज. शेवटच्या 2 विकेट इथे आपण पाहिलं तर बाकी आहेत. आणि बॅटिंग साठी आपण पाहिलं तर
पिंपरी चिंचवड अर्थात PWD सांगवीचा माट्या सौरभ शिंदे संघाचा संघनायक आता बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. जे काय करायचंय ते आता सौरभला करायचंय. आता स्वतःच्या मनगटावरती जबाबदारी घ्यावी लागेल, स्वतःच्या खांद्यावरती ओझ ते मात्र घ्यावा लागेल. सौरभ शिंदेने जर सामना जिंकून दिला तर प्रशांतदादा सपकाळ यांच्या वतीनं 5,000 रुपयांचं बक्षीस आहे. सौरभ शिंदे समोर आहे. 4 चेंडू 12 फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न तर केलाय. एकदा पण पुन्हा दुसरीचा प्रयत्न आणि तिथे मैदान ते नकार आहे. 3 चेंडू नो बॉल. इथे कहाणी में ट्विस्ट आहे. नो बॉल प्लस एक सिंगल अतिरिक्त 2 धावा. पुढील चेंडू मैदानावरती फ्री हिट बॉल. अक्षयला संधी आहे एक मोठा फटका खेळण्याची. अक्षयला संधी आहे एक मोठा चौकार षटकार ठोकण्याची, कारण का तिथे सामना देखील आपण पाहिलं तर प्रचंड रोमर्षक प्रचंड रंगतदार आपण पाहतोय. 4 चेंडू 10 कोण जिंकेल काय होईल. एखादा मोठा फटका एखादा षटकार एखादा चौकार मॅच मध्ये घेऊन येईल. 4 चेंडू आणि 10 इथे देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू दिशा बदलते अडवलं जाईल शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला. तोपर्यंत एक सिंगल. विजयाचं समीकरण पुन्हा एकदा बदलले. शेवटचे 3 चेंडू आणि 9 धावा. 71 धावांचा केला तो पाठलाग. 8 गडी बाद 62 धावा. विनायकदादा चव्हाण स्पोर्ट्स क्लब संघ धावांचा करतो पाठलाग. सौरभ शिंदे बॅटिंगला आहे. सामना जिंकून दिला तर 5,000 रुपये प्रशांतदादा सपकाळ प्रचंड क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व यांच्या वतीने सौरभसाठी. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न चांगला केलाय. धावबादची संधी आणि तिथे मैदानावरती रनआउट. धावबाद बॅटर क्रमांक 9 बाद. थँक्यू धन्यवाद डीचे. अजय पाटीलचं कौतुक आहे. खरं तर त्यानं देखील या षटकात जरी एक नो बॉल टाकलाय परंतु शेवटच्या षटकातील काही चांगले चेंडू देखील आपण त्याच्याकडनं पाहतोय. 9 गडी बाद 62. शहबाज पटेल अक्षय चोडी बॅटिंगला. अक्षय स्ट्राईकवरती शहबाज पटेल नॉन स्ट्राईकला. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. स्कोरर अक्षय स्ट्राईकला. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर हवेत उडवलाय. सेल डीप लाईन विकेट होईल पतन आणि फलंदाज आउट. फलंदाज बाद. थँक्यू धन्यवाद डीचे. एक इनिंग डाव देखील आपण पाहतो. संपूर्ण मॅच संपते आणि इथे विजेता संघ होतोय. पहिल्याच मॅच मध्ये धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन संघ 8 धावांनी इथे आपण पाहिलं तर विजय प्राप्त करतोय. विजेता संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. विनायकदादा चव्हाण स्पोर्ट्स क्लब सांगवी या टीमचं मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅच सामन्यावर किताब देखील आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करणार आहोत. तत्पूर्वी दोन्ही टीम एकमेकांना शेकहँड करतात. हस्तांदोलन कंपल्सरी आहेत. दोन्ही कॅप्टनचं खूप खूप आभार. दोन्ही टीम एकाच परिसरातील आहेत एकाच भागातील आहेत परंतु एक चांगली फाईट एक मैत्रीपूर्ण लढत ते देखील आपण पाहिलं तर इथे संपन्न होताना पाहायला मिळते. सगळे खेळाडू आपण पाहिलं तर एकमेकांना शेकहँड करतात हस्तांदोलन करतात. यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच सामन्यावर किताब तो देखील आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. 12 चेंडूमध्ये 26 धावांची